नमस्कार मंडळी, आपले मयुरीज किचन मध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत तांदळाचे लुसलुशीत मोदक रेसिपी. चला तर आपण साहित्य आणि कृती बघू. मी इथे कढईमध्ये तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये काजूचे तुकडे टाकलेले आहेत. आता यामध्ये आपण 1 कप खोबऱ्याचा किस घेऊया. त्यामध्ये अर्धा कप गूळ घालून घ्यायचा आहे. आता जो छान मेल्ट करून घेऊया आपण. अशा प्रकारे छान मेल्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये वेलची पूड, तीळ आणि खसखस घालून घ्यायचं आहे. तयार आहे आपलं सारण. आता दुसऱ्या कढईमध्ये अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण साजूक तूप घालून घेऊया. आता आपण ह्याची छान उकळी काढून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये तांदळाची 1 कप पिठी घालायची आहे. होममेड पिठी आहे ही. आता ह्याची आपण छान अशी वाफ काढून घेऊया. 10 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण एक छान मळून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच थोडा थोडा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे पीठ. आता आपण याचे मोदक बनवूया. अशा प्रकारे माझ्याकडे साचा आहे. आता यामध्ये आपण छान मोदक बनवूया. खूप जाडसर लेयर करायचं नाहीये. आता यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे. भरपूर असं आपण सारण भरून घ्यायचं आहे. यामध्ये थोडासा गोळा घेऊन आपण पॅक करून घेऊया आपण मोदक. जितकं पातळ लेयर करता येईल तितकं पातळ लेयर करायचा तांदळाचा. बघू शकता आपला मोदक किती छान झालेला आहे, सुरेख. अशा प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊयात. आता मी इथं एक जाळी घेतलेली आहे, त्याच्यावरती केळीचं पान ठेवलेलं आहे. आता त्याच्यावर छान आपण तूप लावून घेऊया. अशा प्रकारे सर्व मोदक तयार आहेत. त्याच्यावरती आपण केसरचे धागे लावून घ्यायचे आहेत. आता आपण हे मोदक वाफवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटं वाफ काढायची आहे मोदकाची छान. आहा, किती छान दिसतायत सुरेख मोदक. तयार आहेत आपले मऊ लुसलुशीत तांदळाचे मोदक.